सार्थ श्री दासबोध दशक 5 समास 8 मुमुक्षु लक्षण. श्रीराम संसार मदाचे गुणे नानाहिने कुलक्षणे जयाचे मुखावलोकने दोषची लागे. ऐसा प्राणी जो का बद्ध संसारी वर्तता बद्ध तयास प्राप्त झाला खेद कालांतरी. संसार दुःखे दुखवला त्रिविधतापे पोळला निरूपणे प्रस्तावला अंतर्यामी. झाला प्रपंच उदास मने घेतला विषय त्रास म्हणे आता पुरे सोस संसारीचा. प्रपंच जाईल सकळ येथील श्रम तो निर्फळ आता काही आपुला काळ सार्थक करू. ऐसी बुद्धी प्रस्तावली पोटी अवस्था लागली म्हणे माझी वैसा गेली व्यर्थची अवघी. पूर्वी नाना दोष केले ते अवघेचे आठवले पुढे येऊन उभे ठेले अंतर्या. आठवे यमाची यातना तेणे भयेची वाटे मना नाही पापासी गणना म्हणून नाही पुण्याचा विचार झाले पापाचे डोंगर आता दुस्तर हा संसार कैसा तरो. आपले दोषाच्छादिले भल्यांस गुणदोष लाविले देवा म्या व्यर्थची निंदिले संत साधू सज्जन. निंद्याचे नाही दोष ते मज घडले की विशेष माझे अवगुणी आकाश बुडो पाहे. नाही ओळखले संत नाही अर्चिला भगवंत नाही अतित अभ्यागत संतुष्ट केले. पूर्व पाप ओढवले मज काहीच नाही घडले मन अव्हाटी पडिले सर्व का. नाही कष्टविले शरीर नाही केला परोपकार नाही रक्षिलाचार काम मध्ये. भक्ती माता हे बुडविली शांती विश्रांती मोडिली मूर्खपणे म्या बिघडली सद्बुद्धी सद्वासना. आता कैसे घडे सार्थक दोष केले निरार्थक पाहू जाता विवेक उरला नाही. कोण उपाय करावा कैसा परलोक पावावा कोण्या गुणे देवाधिदेवा पाविजे. नाही सद्भाव उपजला अवघा लौकिक संपादिला दंभवर पंगे केला खटाटोप कर्माचा. कीर्तन केले पोटासाठी देव मांडले हाटवटी आहा देवा बुद्धी खोटी माझी मीच म्हणे. पोटी धरुनी अभिमान शब्दी बोले निराभिमान अंतरी वाच्छुनियाम धन ध्यानस्थ झाले. व्युत्पत्तीने लोक भोंदिले पोटासाठी संत निंदिले माझे पोटी दोष भरले नाना प्रकारे. सत्यतेची उच्छेदिले मिथ्यतेची प्रतिपादिले ऐसे नाना कर्म केले उदर भरणा कारणे. ऐसा पोटी प्रस्तावला निरूपणे पालटला तोची मुमुक्षु बोलिला ग्रंथांतरी. पुण्यमार्ग पोटी धरी सत्संगाची वांछा करी विरक्त झाला संसारिया नाव मुमुक्षु. गेले राजे चक्रवर्ती माझे वैभव ते किती म्हणे धरू सत्संगती या नाव मुमुक्षु. आपुले अवगुण देखे विरक्ती बळे ओळखे आपणासी निंदी दुःखे या नाव मुमुक्षु. म्हणे मी काय अनोपकारी म्हणे मी काय दंभधारी म्हणे मी काय अनाचारी या नाव मुमुक्षु. म्हणे मी पतित चांडाळ म्हणे मी दुराचारी खळ म्हणे मी पापी केवळ या नाव मुमुक्षु. म्हणे मी अभक्त दुर्जन म्हणे मी हिनाहुनी हिन म्हणे मी जन्मलो पाषाण या नाव मुमुक्षु. म्हणे मी दुराभिमानी म्हणे मी तपिळ जनी म्हणे मी नाना व्यसनी या नाव मुमुक्षु. म्हणे मी आळसे अंगचोर म्हणे मी कपटी कातर म्हणे मी मूर्ख विचार या नाव मुमुक्षु. म्हणे मी निकामी वाचाळ म्हणे मी पाषांडी तोंडाळ म्हणे मी कुबुद्धी कुटिळ या नाव मुमुक्षु. म्हणे मी काहीच नेणे म्हणे मी सकळाहुनी उणे आपली वर्णी कुलक्षणे या नाव मुमुक्षु. म्हणे मी अनाधिकारी म्हणे मी कुशळ घोरी म्हणे मी नीच नाना परी या नाव मुमुक्षु. म्हणे मी काय आपस्वार्थी म्हणे मी काय अनर्थी म्हणे मी नव्हे परमार्थी या नाव मुमुक्षु. म्हणे मी अवगुणाची राशी म्हणे मी व्यर्थ आलो जन्मासी म्हणे मी भार झालो भूमीसी या नाव मुमुक्षु. आपणास निंदी सावकाश पोटी संसाराचा त्रास धरी सत्संगाचा हव्यास या नाव मुमुक्षु.
नाना तीर्थे धुंडाळिली शमदमादी साधने केली नाना ग्रंथांतरे पाहिली शोधून तेणे नवे समाधान वाटे अवघाच अनुमान म्हणे रिघो संतांस शरण या नाव मुमुक्ष देहाभिमान कुलाभिमान द्रव्याभिमान नानाभिमान सांडूनी संत चरणी अनन्य या नाव मुमुक्ष अहंता सांडूनी दुरी आपणास निंदी नाना परी मोक्षाची अपेक्षा करी या नाव मुमुक्ष जयाचे थोरपण लाजे जो परमार्था कारणे झिजे संतापायी विश्वास उपजे या नाव मोक्ष स्वार्थ सांडून प्रपंचाचा हव्यास धरिला परमार्थाचा अंकित होईन सज्जनाचा म्हणे तो मुमुक्ष ऐसा मुमुक्ष जाणिजे संकेत चिन्हे ओळखिजे पुढे श्रोती अवधान दिजे साधक लक्षणे इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे मुमुक्ष लक्षण नाम समास आठवा श्रीराम